तुम्ही तुमच्या घराच्या दरवाजावर तोरण लावता का? नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर लावलेलं तोरण तुमचं नशीब बदलू शकते. हे तुम्हाला माहीत आहे का? जर अजूनही तुम्ही तोरण फक्त सजावट म्हणून लावत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज मी तुम्हाला तोरणामागचं रहस्य सांगणार आहे, जे ऐकून तुम्ही आजपासून तोरण कधी आणि कसं लावायचं हे कधीही चुकीचं करणार नाही. आज आपण रोज आपल्या घरात पूजा करतो, देवाला नैवेद्य ठेवतो, पण एक छोटीशी गोष्ट आपण अनेक वेळा दुर्लक्ष करतो आणि ती म्हणजे आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर लावलेलं तोरण. मित्रांनो, तोरण ही फक्त सजावट नाही, ही एक ऊर्जा आहे. ही एक सकारात्मक शक्ती आहे जी आपल्या घरात सुख, समृद्धी, आनंद आणि शांती घेऊन येते. ज्या घरात योग्य पद्धतीने तोरण लावलं जातं त्या घरात नेहमीच आनंदाचे वातावरण असतं. तिथे नकारात्मक ऊर्जा थांबत नाही. धार्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर तोरण म्हणजे देवाचे स्वागत करण्याचे एक माध्यम आहे. जेव्हा आपण दरवाजावरती तोरण लावतो तेव्हा तुम्ही लक्ष्मी माता आणि गणपती बाप्पा आपल्या घरात प्रवेश करतात असं मानलं जातं. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? सणासुदीला आपण घर सजवतो, पण सर्वात आधी काय लावतो तर तोरण. कारण तोरण म्हणजे शुभारंभ. वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजावर तोरण लावल्याने घरातील वास्तुदोष कमी होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. आता तुम्ही म्हणाल की यात वैज्ञानिक काय आहे, कारण काय आहे? तर मित्रांनो, जेव्हा आपण आंब्याची किंवा अशोकाची पाने लावतो तेव्हा ती हवा शुद्ध करण्याचे काम करतात. त्यामुळे घरात ताजेपणा राहतो. एक छोटासा प्रश्न तुम्हाला विचारते, तुमच्या घरात आता तोरण लावलं आहे का? असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या मते तोरण लावणे नेहमीच फायदेशीर ठरते. तोरण लावल्याने घरातलं वातावरण खूप शांत आणि आनंदी वातावरण होतं. आता आपण जाणून घेऊया की तोरण नेमकं कधी लावायचं आणि कसे लावायचं. तोरण लावताना दिशा खूप महत्त्वाची असते. मुख्य महत्त्वाच्या दरवाजाच्या वरच्या भागात व्यवस्थित तोरण लावलं पाहिजे आणि ते तुटलेलं किंवा वाकडं नसावं. घरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी तोरण नीट सरळ लावणं खूप गरजेचं आहे. तुमच्या घराचा दरवाजा कोणत्या दिशेला आहे हे कधी तुम्ही पाहिलं आहे का? कारण दिशेनुसार ऊर्जा बदलते. पूर्व किंवा उत्तर दिशेला दरवाजा असेल तर तोरण नक्की लावा, कारण त्या दिशेने सकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात येते. आता एक महत्त्वाची गोष्ट, तोरण कधी बदलायचं. खूप लोक एकदा तोरण लावतात आणि बरेच महिने बदलत नाहीत, पण हे चुकीचं आहे. सुकलेली पाने नकारात्मक ऊर्जा वाढवतात. त्यामुळे तोरण सुकलं की लगेच बदललं पाहिजे. विशेष करून गुढीपाडवा, दिवाळी आणि मंगळवार या दिवशी नवीन तोरण लावणं खूप शुभ मानलं जातं. आता आपण पानांबद्दल बोलूया. तोरणासाठी 5, 7, 11, 21 आणि 51 पाने वापरणे शुभ मानले जाते. या संख्या धार्मिकदृष्ट्या पवित्र आहेत. एक छोटीशी गोष्ट सांगते. एकदा मी स्वतः 11 पानांचं तोरण लावलं आणि खरंच काही दिवसातच घरात आनंदी वातावरण जाणवायला लागलं. हे सगळं ऐकून तुम्हालाही वाटत असेल ना की आपणही हे करून पाहावं? तर नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा. आता आपण जाणून घेऊयात की कोणती पाने सर्वात शुभ मानली जातात. आंब्याची पाने लक्ष्मीला आकर्षित करतात, म्हणूनच सणासुदीला आंब्याचे तोरण लावतात. अशोकाची पाने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करतात आणि मनाला शांती देतात. झेंडूची फुले तोरणात वापरली तर घरात सौंदर्य आणि सकारात्मकता वाढते. तुम्ही स्वतःही घरच्या घरी तोरण बनवू शकता. पाने मोजा, त्यांना धाग्यात ओवा आणि देवाचे नाव घेत जावा. मित्रांनो, हे सगळं करताना श्रद्धा आणि खूप महत्त्वाचे आहे, कारण श्रद्धेमुळे प्रत्येक गोष्टीला शक्ती मिळते. अनेक वेळा आपण तोरण लावतो पण त्यामागची भावना नसते आणि त्यामुळे त्याचा पूर्ण फायदा मिळत नाही. तोरण लावताना मन शांत ठेवा, देवाचे नाव घ्या आणि सकारात्मक विचार करा. ज्या घरात रोज देवाचे स्मरण केलं जातं आणि तोरण लावलं जातं त्या घरात कधीही वादविवाद होत नाहीत. तुम्हाला असं कधी वाटतं का की घरात कारण नसताना त्यांना वाटतं? अशा वेळी तोरण बदलून पहा, कारण फरक जाणवा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, तोरण कधीही जमिनीवर पडलेलं ठेवू नका. ते आदराने लावा आणि काढताना देखील आदर ठेवा. जर तोरण तुटलं असेल तर लगेच बदललं पाहिजे, कारण तुटलेलं तोरण हे अपशकुन मानलं जातं. तुम्ही घरात लहान मुलं असतील तर त्यांनाही या गोष्टी सांगा, कारण ही आपली परंपरा आहे आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे. एक छोटासा उपाय सांगते. जर तुम्हाला घरात शांतता आणि सुख हवं असेल तर प्रत्येक मंगळवारी नवीन तोरण लावा आणि देवाचे नामस्मरण करा. हळूहळू तुम्हाला स्वतःच फरक जाणवेल. तुमच्या घरात कोणत्या प्रकारचे तोरण लावलं जातं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आज आपण जाणून घेतले की तोरण ही फक्त सजावट नाही तर एक शक्ती आहे, जी आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकते. माझ्या लाडक्या मैत्रिणींनो, आता मी तुम्हाला असे काही गुपित सांगणार आहे जे कमी लोकांना याची माहिती आहे, आणि हे जर तुम्ही मनापासून केलं तर तुमच्या घरात अक्षरशः चमत्कार घडू शकतो. सर्वात पहिली गोष्ट, तोरण लावताना फक्त पाने लावून थांबू नका. त्या तोरणामध्ये तुमची भावना, तुमची श्रद्धा दिसू द्या. कारण मित्रांनो, जिथे श्रद्धा असते तिथे देवाचा वास असतो. तुम्ही कधी पाहिलं आहे का
काही घरं खूप साधी असतात पण तिथे गेल्यावर मनाला खूप शांती मिळते आणि काही घरं खूप मोठी असतात पण तिथे गेल्यावर मन अस्वस्थ होतं. हे काय होतं माहीत आहे का? कारण त्या घरातील ऊर्जा. म्हणूनच तोरण ही फक्त सजावट नाही, ती तुमच्या घराची ऊर्जा बदलणारी शक्ती आहे. आता एक खास उपाय सांगते. जर तुमच्या घरात वारंवार भांडणे होत असतील किंवा पैशाची अडचण असेल किंवा मन अस्वस्थ राहत असेल तर उपाय नक्की करा. मंगळवार किंवा शुक्रवार निवडा. सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करा, दिवा लावा आणि नवीन आंब्याची पानांचे तोरण लावा. तोरण लावताना एकच गोष्ट मनात म्हणा, हे देवा, माझ्या घरात सुख, शांती आणि समृद्धी दे. फक्त 7 दिवसात तुम्हाला फरक जाणवायला लागेल. अजून खूप शक्तिशाली गोष्ट, तोरण लावताना जर तुम्ही ओम श्री स्वामी समर्थ म्हटला, हा मंत्र 11 वेळा म्हटला तर त्या तोरणाची शक्ती वाढणे जास्त पटीने वाढते. कारण स्वामी समर्थांचा आशीर्वाद मिळाला की अशक्य ही गोष्ट शक्य होते. आता एक सत्य सांगते, खूप वेळा आपण म्हणतो मी इतकं सगळं करत आहे पण काहीच बदल होत नाही. पण आपण एक गोष्ट विसरतो, आपण सातत्य ठेवत नाही. एक दिवस तोरण लावलं मग विसरला, पण पुन्हा आठवलं पुन्हा सोडलं, असं केल्याने परिणाम मिळत नाही. म्हणूनच जर तुम्ही आजपासूनच सुरुवात केली तर किमान 21 दिवस हा नियम पाळा, तुम्हाला स्वतःच बदल जाणवेल. माझा स्वतःचा अनुभव सांगते. एक वेळाची गोष्ट होती, आमच्या घरात खूप तणावात वातावरण होतं, काहीच नीट होत नव्हतं. तेव्हा एका मोठ्या व्यक्तीने मला सांगितलं, दर मंगळवारी तोरण बदला आणि स्वामींचे नाव घ्या. मी ते मनापासून केलं आणि मित्रांनो, हळूहळू घरामध्ये शांतता येऊ लागली, भांडणे कमी झाली आणि सगळं सुरळीत होऊ लागलं. म्हणूनच मी तुम्हाला सांगते की गोष्ट छोटी वाटते पण याचा परिणाम खूप मोठा असतो. अजून एक महत्त्वाची सूचना, कधीही प्लॅस्टिकचे तोरण लावू नका. मित्रांनो, आजकाल मार्केटमध्ये खूप सुंदर प्लॅस्टिकचे तोरणं मिळतात पण त्यामध्ये कोणतीही ऊर्जा नसते. नेहमी नैसर्गिकपणे तोरण वापरा, कारण निसर्गातच खरं शक्ती आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, तोरण लावताना मनात राग, द्वेष, नकारात्मक विचार ठेवू नका. जसे तुम्ही विचार करता तसेच ऊर्जा तुमच्या घरामध्ये येते. आता शेवटी तुम्हाला एक छोटं आव्हान देते. आजपासून 7 दिवस हा उपाय करा. 7व्या दिवशी तुम्हाला तुमचा अनुभव मला सांगा. तुमच्या अनुभवाने इतर लोकांनाही प्रेरणा मिळते. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल की व्हिडिओला लाईक करा, तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.